नमस्कार, मी मयूरना विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मनोरवाडा मार्गावर टेन नाका येथे एक हायड्रोजन गॅस वाहतूक करणारा ट्रक कलंडून अपघात झाला। मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। तर उपस्थित ग्रामस्थ नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता, त्यामुळे त्याचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला कलंडला। मात्र सुदैवाने तो पूर्णपणे पलटी झाला नाही। हा ट्रक वाडा बाजूने टेन नाक्याच्या दिशेने येत होता आणि टेन नाका हद्दीत या ट्रक चालकाचे त्याच्या वाहनावरून नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला। यात ट्रकच्या समोरील भागाचे किरकोळ नुकसान झालं आहे। तर चालक हा सुखरूप आहे। मात्र ड्रिंक करून वाहन चालवणे हे सुरक्षित आणि योग्य नाही। हे कायदेशीर दृष्ट्या देखील बेकायदेशीर आहे। मद्यपान केल्याने मोटर नियंत्रण आणि निर्णय प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते। ड्रिंक म्हणजेच मद्य म्हणजेच दारू पिऊन वाहन चालवल्यास तुमच्यासह इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि अपघाताची शक्यता खूप जास्त असते। त्यामुळे जरी आपल्याकडे पालघर जिल्ह्यात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांसाठी कठोर कायदे नसतील किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसेल, तरी मद्य पिणाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःचा व इतरांचा विचार करणे आवश्यक आहे। मद्यपान करून वाहन चालविणे हा एक गंभीर गुन्हा आहे। तुम्हाला दंड, तुरुंगवास आणि तुमचा ड्रायव्हिंग परवाना देखील रद्द होऊ शकतो। मद्यपान करून वाहन चालवणे हा एक गंभीर गुन्हा आहे। तुम्हाला दंड, तुरुंगवास आणि तुमचा ड्रायव्हिंग परवाना देखील रद्द होऊ शकतो। मद्यपान करून वाहन चालवणे हे सुरक्षित आणि योग्य नाही। त्यामुळे कायदेशीर नियम आणि रस्ते सुरक्षा लक्षात घेऊन मद्यपान न करता वाहन चालवा। वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघाताला आळा घाला। वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा।